उन्हाळ्यात मित्राच्या लग्नात झालेल्या वादातून एका युवकावर शनिवारी चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना दर्यापूर अकोट मार्गावरील एका हॉटेलजवळ घडली आहे। घटनेत रजत अनिलराव जाधव वय 30 राहणार लासूर असं गंभीर जखमी झालेल्या युवकाचं नाव आहे। अर्पण लोखंडे वय 23 गांधीनगर, आकाश निकम वय 26 राहणार 64 जीन प्लॉट, आणखी दोन्ही अनोळखी साथीदार अशा 4 जणांनी रजत जाधव याचे 4 चाकी वाहन अडवलं व त्याच्यावर चाकूने हल्ला करत गंभीर जखमी केलं। मागील उन्हाळ्यात मित्राच्या लग्नात अर्पण लोखंडे, आकाश निकम व त्यांचे काही मित्र नवरदेव राशी काढण्याकरता लासूर इथं आले होते, जेव्हा रजत जाधव सोबत त्यांचा वाद झाला होता। शनिवारी रात्री गावात मंडळाच्या गणपतीचं जेवण असल्यानं जिलेबी आणण्याकरता रजत काही मित्रांसोबत 4 चाकी क्रमांक MH12 PQ 6202 ने दर्यापूर इथं आला होता। जिलेबी मिळाली नसल्यानं तो परत लासूर इथं जाण्याकरता निघाला असता चहा पिण्याकरता दर्यापूर अकोट रोडवरील एका हॉटेलजवळ 9 वाजताच्या दरम्यान गाडी थांबवली। बाकी मित्र चहा पिण्याकरता हॉटेलात गेले असता समोरून एक 4 चाकी वाहन रजतच्या वाहनासमोर येऊन थांबलं। त्यामधून अर्पण लोखंडे, आकाश निकम व आणखी दोन्ही अनोळखी आरोपींनी रजतच्या वाहनाच्या दगडाने काचा फोडल्या व त्याच्यावर चाकू व आणखी धारदार शस्त्राने वार केले। यात रजत जाधवच्या हाताला, नाकाला व डोळ्याच्या वर गंभीर दुखापत झाल्यानं रजतने घाबरून आपलं वाहन अकोला रोडवरील लासूर गावाच्या दिशेनं पळवलं। आरोपींनी रजतच्या गाडीचा गावापर्यंत पाठलाग केला। नंतर रजतचं वाहन गावाजवळ पोहोचल्यानं आरोपी तिथून निघून गेला। एका मित्राने रजतला उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर इथं उपचाराकरता आणलं। पोलिसांनी रजतच्या जुबानी रिपोर्टनुसार अर्पण लोखंडे व आकाश निकम यांना ताब्यात घेतलंय। आणखी दोन्ही आरोपींचा दर्यापूर पोलीस तपास करतात। 4ही आरोपींवर गुन्हा नोंदवलेला आहे। दर्यापूर शहरात दिवसेंदिवस हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ झाल्यानं आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। विशेष म्हणजे शहरात तरुण युवकांकडे चाकू, तलवार, धारदार शस्त्र असून त्या शस्त्रांचा वापर करून शहरात तणाव बिघडण्याचे प्रयत्न केला जातोय। पोलिसांनी या गंभीर बाबीची दखल घ्यावी अशी मागणी आता दर्यापूर वासियांनी केली। वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।